भीती वाटली का तुला की मी तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा करत असेल? हा, भीती? मला भीती? हो, डोळ्यात भीती दिसतीये तुझ्या. काय भीती? आणि मला 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 वाटेल भीती. मग आता एवढा निश्वास का सोडलास? तू कोण समजते कोण ग स्वतःला? हा, प्रत्येक वेळेला युवराज खांडेकरला चॅलेंज देतेस, रिझल्ट काय आहे? तोंडावर स्वतःच पडतेस ना. तरी माज जात नाही अजून, तुझा अक्कल येत नाही का तुला अजून? भीती वाटेल घाबरला. अरे कशाला वाटेल तुझी भीती मला? नाही, माझी भीती वाटायची काहीच गरज नाहीये. माझी कशाला भीती वाटेल तुला? हा, तुला तुझ्या घरच्यांची भीती वाटते ना, कारण तुझा खरा चेहरा जर त्यांच्या समोर आला तर तुझं काय होईल युवराज, याची भीती वाटते ना. नसेल वाटत तर वाटायला पाहिजे बर का तुला भीती. हा, कारण तुझ्या घरचे जे कायम तुझी बाजू घेतात, तुझ्या पाठीशी उभे राहतात, त्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. त्यांना ज्यावेळेस खरोखर कळेल ना की तू कोण आहेस आणि कसा आहेस, आणि तेव्हा तुझ्या बाजूनी कोणीही उभं राहणार नाही. तू त्यांना सामोरं जायला तयार हो. वेळ जवळ आली आहे. कोणती वेळ? आता तुला त्यांच्या पाया पडून माफी मागायची तयारी करायला पाहिजे. मी तर म्हणते प्रॅक्टिसला सुरुवात कर ना. हा, प्रॅक्टिस करून टाक तू, म्हणजे कसं ऐन वेळेवर काही गडबड नाही होणार. मी तुझी माफी मागतो, ते सगळ्यांसमोर तुला सॉरी वगैरे म्हणतो, पाया वगैरे पडतो, ते तू सिरियसली वगैरे घेतेस की काय? युवराज खांडेकर, मी तुझी माफी मागतो, हवं तर पुन्हा एकदा मागतो प्लीज. पण मी तुझ्या हाती नाही लागणार आहे आता. आणि मी त्याला तुझ्या हाती लागूही देणार नाहीये. तारिणी, जराही लाज वाटत नाही का ग तुला? हा, अगं युवराजच्या नावाची मेहंदी लागली आहे माझ्या हातावर. आता तरी विसर त्याला. निशी, बस, एक शब्दही बोलायचा नाही. तुझा हा आगाऊपणा आहे ना, या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तुला काय वाटलं ग, मला काही कळत नाही? अजूनही आवडतो ना तुला युवराज? निशिप म्हणून त्याच्या पुढे पुढे करतेस, त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतेस. पण आता माझं लग्न होणार आहे युवराजशी, त्यामुळे त्याच्यापासून लांब राहा. नाहीतर माझ्या इतकं वाईट या जगात कोणीही नसेल. निशी, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ए बस ग, बस बस, तुझी नाटकं बंद कर आता. तू निघ, लीव.